लातूर जिल्ह्याला पुन्हा एकदा अतिवृष्टीचा फटका बसलेला आपला पाहायला मिळतो आहे। आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांना पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। आपण मांजरा नदीच्या पात्रामध्ये आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने मांजरा नदीला पुराची स्थिती निर्माण झालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर गेल्या 2-3 महिन्यामध्ये सातत्याने पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। आजूबाजूची जी शेती आहे ती पूर्णपणे प्रभावित झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। लातूर जिल्ह्यातल्या प्रामुख्याने लातूर ग्रामीण असेल, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, उदगीर, शिरंतपाळ, निलंगा आणि औसामध्ये मोठा पाऊस झालेला आहे। ग्रामीण भागातले अनेक पूल जे आहेत ते पाण्याखाली आलेले आहे। विशेषतः जर रेणा नदीचं जर आपण चित्र लक्षात घेतलं तर रेणा नदीला महापुराची स्थिती निर्माण झालेली आहे। तावरजा नदीला देखील पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। अहमदपूर चाकूरमधून वाहणाऱ्या मन्याड नदीला देखील पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। एकूणच जर लक्षात घेतलं तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोयाबीनची नासाडी जी आहे ती पाहायला मिळालेली आहे। ओढ्याच्या काठी रास करण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांनी जे सोयाबीन बनीम रचून ठेवलेलं होतं ते पूर्णपणे ओढ्याच्या मार्गाने नदीपात्रामध्ये पुरामध्ये वाहत चाललेलं पाहायला मिळालेलं आहे आणि मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं पाहायला मिळतं आहे। मोठा तडाखा जो आहे तो अतिवृष्टीचा लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला बसलेला आहे। काल सायंकाळपासून म्हणजे 24 तास उलटलेले आहेत तरी देखील पाऊस जे आहे ते कोसळतो आहे आणि पुराची स्थिती जी आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। मांजरा नदीच्या वर जे असलेले बंधारे आहेत, उच्च क्षमता असलेले लातूर जिल्ह्यातले 14-15 जे बंधारे आहेत त्याचे सर्व दरवाजे जे आहेत ते उघडून विसर्ग जो आहे तो नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हे जे रौद्र रूप आहे ते मांजरा नदीचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। नांदेडकडून लातूरकडे जाणारी जी वाहतूक आहे ती वाहतूक देखील प्रभावित होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण भातखेड जवळचा जो जुना पूल आहे तो देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेला चित्र आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।